नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. सगळ्यात पहिले प्रश्न येतोय की मंदार, तू एवढे दिवस का घेतोस व्हिडिओ अपलोड करायला? असा बरेच फॅमिली पण आहेत, वेगवेगळे वयोगटातले लोक पण बघतात. सो त्यांना असा प्रश्न पडत असेल की हा 4-5 व्हिडिओ टाकतो आणि जवळजवळ 7-8 दिवसानंतर येतो. तर त्याचं एकमेव कारण आहे, ते काय सांगायची गरज नाहीये, थोडासा हेल्थ वाईज आजारी असतो. त्याच्यामुळे मला ते दिवस वाया घालवायचे नसतात, पण ते जातात. खरं तर मी हेल्थने चांगला असतो ना, तर हे यूट्यूब वगैरे आहे ना, माझ्यासाठी किरकोळ गोष्ट आहे. मार्केट गाजवून सोडलं असतं, पण आता पण गाजवतोय. पण थोडंसं मला त्याची खंत वाटते की मी मी बाकी लोकांसारखे व्हिडिओ फटाफट नाही टाकू शकत. ठीक आहे, थोडंसं रिलॅक्स पण झालो होतो ह्या 7-8 दिवसासाठी. कारण एक व्हिडिओ मी टाकला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझी शुगर वाढली आहे म्हणून, म्हणजे बॉर्डर लाईनच्या थोडीशी पुढे आहे. तर त्याच्यामुळे मी म्हटलं की चल आता हे माझा ब्लडचा पण थोडासा इश्यू आहे, त्याच्यामुळे पण म्हटलं की थोडं मी पण रिलॅक्स होऊन जाईल. एप्रिल, मे, जून हे जे 3-1 महिने आहेत त्याच्यामध्ये कसं डोनर्स ब्लड डोनेट करायला जात नाही, त्याच्यामुळे ब्लडचा इश्यू थोडासा होतो. म्हणजे तुटवडा जो बोलतो ना, ब्लड कॅम्प्स होत नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला पण ब्लड मिळत नाही. बॅकग्राऊंडला हा सगळा विषय चाललेला असतो आणि व्हिडिओज अपलोड करायचे वगैरे ते सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात असतात. पण ठीक आहे, आता काय गॅप जातोय ठीक आहे. आज आपण एक रेसिपी शूट करतोय, तर म्हटलं की व्हिडिओ करायचाच आहे, तर फूड रिलेटेडच व्हिडिओ करायचा आहे. मध्ये मी एक व्हिडिओ टाकला होता, पण तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी तो टाकला होता. सो आज आपण एक रेसिपी करणार आहे, जी की नॉनव्हेज रेसिपी आहे. बाय द वे, रेसिपी मी नाही करणार आहे, आपल्याकडे ऑलरेडी एक आपल्या घरात सुगरण आहे. तर भाऊने जसं सांगितलं की आज आपण चिकनशी रिलेटेड काहीतरी इंटरेस्टिंग अशी युनिक रेसिपी करणार आहोत. त्याचं नाव पण डिफरंट आहे, चिकन महाराणी. आज महाराणीला ताटात बसवायचं. तर इकडे थोडं साहित्य काढून घेतलेलं आहे, मस्त मजा येणार आहे. चिकन नॉनव्हेज लवरसाठी ही स्पेशली डिश असणार आहे. चिकन घेतलेलं आहे 1/2 किलो, बोनलेस चिकन आहे पूर्ण. त्याच्यानंतर सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याच घ्यायच्या आहेत. याचं नाव तुम्हाला माहिती. मम्मी, या मिरच्यांचं नाव काय आहे? बेडगी मिरची. तर ही बेडगी मिरचीच घ्यायची आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर फ्रेश क्रीम घेतली अमूलची, ती पण लागणारच आहे. त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे, काळी मिरी पावडर घेतली आहे, काजू घेतले आहेत, धणे, बडीशेप, कोथिंबीर, दही, मीठ, तेल, पाणी, या सगळ्या गोष्टींनी ही छान अशी महाराणी डिश आज आपण बनवणार आहोत. तर पहिले काय करायचं, चिकन मी छान धुवून घेतलेलं आहे आणि त्याचे एवढे पीस बस झाले का भाऊ? ठीक आहे, चालेल, एवढं काय येतं इश्यू नाही. सगळे बोनलेसच आहेत आणि सगळे बोनलेस आहेत. सो चिकनला आपण पहिले साईडला ठेवूया. नाही, थोडंसं चिकनला मॅरिनेट करायचं आणि आपल्याला याचा मसाला सगळ्याचा बनवायचा आहे. तो मी तुम्हाला सांगते. हा स्पेशल महाराणी मसाला आपण बनवणार आहोत, पण तो नंतर. पण तत्पूर्वी आपण अगोदर चिकनला मॅरिनेट करून घेऊया. आता भाग असा आहे की मी चिकन खात नाही, पण मी मात्र बनवणार आहे चिकन. म्हणजे बाई एवढी टॅलेंटेड आहे ना, की आता काय म्हणाली की मी चिकन खात नाही तरी पण मी चिकन बनवून देते. म्हणजे न चाकता ती एवढी टेस्टी बनवते. मतलब बताइए भाई साहब, सोचने के पलीकड़ का विषय है. अगर बंदा जेवण बनव रहा है तो वो टेस्ट किए बिना कैसा आगे का प्रोसेस करेगा. लेकिन ये लेजेंड लोग हैं दोस्तों, मार्केट में उतरेंगे ना तो मचा डालेंगे. तर आपण चिकनला पहिले मॅरिनेट करणार आहोत. त्याच्यासाठी मी इकडे मीठ घेते, चवीनुसार मीठ टाकूया. त्याच्यानंतर मी थोडीशी काळी मिरी पूड ऍड करते, अद्रक लसूण पेस्ट चवीनुसार घ्यायचं आहे सगळं, जेवढं आपल्याला लागेल तेवढं. त्याच्यानंतर दही सुद्धा याच्यामध्ये ऍड करूया. आता प्रमाण तुम्ही जेवढं आपलं प्रमाण मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत, मी माझं सगळं अंदाज की बात आहे, तुम्ही पण त्याप्रमाणे करू शकता. याला जेवढं लागेल, याच्यामध्ये जेवढं मुरेल तेवढं सगळं घेतलेलं आहे आणि आपण या सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घेऊया आता. आणि याच्यामध्ये ना ह्या प्रत्येक गोष्टी म्हणजे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते ह्याच्यामध्ये ॲड करायचेच आहेत, त्याशिवाय ही महाराणी रेसिपी बनणार नाही आहे. सो छान असं मॅरिनेट करूया. छान असं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे सगळं. याला झाकण मारून ठेवून देऊया. आपले जे मसाले करायचे आहेत ते आपण पटकन भाजून घेऊया. तर मी इकडे गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि गॅसचा फ्लेम एकदम बारीक ठेवायचा आहे. काजू टाकते. पण या सुक्या मिरच्या घेणार आहोत, तोडून अशा टाकूया, कारण या मिरच्यांची खरी कमाल आहे, त्याच्यामुळे या मिरच्या घ्यायच्याच आहेत. याच्यामध्ये आपले हे मसाले पडणारच नाही आहेत. ही स्पेशल गोष्ट आहे. त्याच्यामुळे जेवढं काही तिखट वगैरे हे करायचं आहे ना, ते आत्ताच याच्यामध्ये तुम्ही मिरचीच्या थ्रू ॲड करू शकता. एवढ्या मी मिरच्या घेते, जास्त तिखट नाही करणार बस. त्याच्यानंतर थोडीशी बडीशेप घ्यायची आहे. तिखट होईल का? हो हो. आणि थोडेसे धणे घ्यायचे आपल्याला. धण्यात म्हणजे होईल. आणि थोडंसं जिरं घ्यायचं आहे आणि एक आपण वेलची टाकूया. आता वेलची तुम्ही इकडे 3-4 पण टाकू शकता, पण मी फक्त एकच घेतले, कारण वेलचीचा पण स्मेल जास्त नको. आणि चिकनसुद्धा 1/2 किलोचं आहे. जर अर्धा किलो, 1 किलो, 1/4 किलो असं काही असेल तर त्याच्यामध्ये आपण वेलचीचं प्रमाण किंवा या सगळ्या
मसाल्यांचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो. सो यांना फक्त हलकं रोस्ट करायचं, अगदी करपून नाही काढायचं. मी गॅस बंद करते कारण पॅन ऑलरेडी गरम आहे. मस्तपैकी या सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर उतरणार आहे आपल्या चिकनमध्ये. हा काय सुगंध आला ना मस्त. ह्याला थोडंसं गार होऊन देऊया आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये दरदरं वाटायचे. दरदरं म्हणजे काय, थोडंसं जाडसर वाटायचे, अगदी पावडर करायची नाहीये कारण चिकनमध्ये ते दिसलं पाहिजे त्याच्यामुळे. आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपण काय करूया, कांदा कट करून घेऊया. मिक्सरला पूर्ण बारीक करायचा आहे कांदा आणि त्याच्यानंतर तो मग तेलामध्ये फ्राय करायची. ती पुढची रेसिपी तुम्हाला सांगतेच, पण पहिले आपण मिक्सरचं भांडं पण ओलं नको व्हायला म्हणून सुका मसाला भाजून घेऊया. त्याच्यानंतर आपण कांदा ग्राइंड करून घेऊया. मस्त असा महाराणी मसाला आपला तयार झालेला आहे. बघता तुम्ही, एकदम पण बारीक नाही केलाय, थोडासा असा जाडसर ठेवलाय. हा महाराणीचा मसाला आहे. कांदा आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत कारण चिकनमध्ये कांदा वगैरे काय असं आपल्याला जाडसर नको लागायला. ते छान असं फील आला पाहिजे एकदम महाराणीवाला. आणि त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे काहीच ॲड करायचं नाहीये. आता आपण काय करणार आहोत, हाच पॅन मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल ॲड करूया. कांदा पण इकडे छान बारीक करून झालाय बघा, मस्त एकदम प्रॉपर के दिल में. असाच बारीक करायचा आहे आणि याच्यामध्ये आपण ॲड करूया. आणि फक्त कांदाच घ्यायचा आहे, कांद्यामध्ये अजून काय ॲड नाही करायचं आहे. आय डोंट थिंक सो की तुम्ही याच्या आधी अशी रेसिपी कुठे बघितली असेल. बघितली असेल तरी सांगा, नसेल बघितली नसेल तर तर ही रेसिपी करून बघा. हा 100 आणि 125. आणि कांद्याचा कलर एकदम असा ब्राऊन झाला पाहिजे तोपर्यंत याला आपण छान तेलामध्ये फ्राय करायचं. लगेचच आपण झाकण ठेवून देऊया. 5 ते 7 मिनिटं झालेत, आपण काढून घेऊया. इथे आता कांद्याचा कलर पण थोडा चेंज झालाय. तर आपण काय करूया, मॅरिनेटेड चिकन आपण याच्यामध्ये ॲड करूया. वाव, कसलं भारी मॅरिनेट झालंय. बराच वेळ झाला ना, हाफ एन आवर झालं. आपण आता हे सगळं याच्यामध्ये ॲड करूया. छान असं परतवून घेऊया आपण चिकन. आता आपण छान कांद्यामध्ये परतवून घेतलेलं आहे. आता 2 ते 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया एकदम लो फ्लेमवर. चला तर 5 मिनिटं झालेली आहेत. वा काय वाफ आहे. चिकन थोडंसं वेगळं वाटतं. आता झाकून ठेवलेलं ना, ही स्टेप करायचीच आहे. थोडंसं आपले मसाले वगैरे ॲड करायच्या अगोदर ही स्टेप करायची. थोडंसं वाफेवर पण शिजवून द्यायचं. त्यात मसाले नाही टाकलेत तरी तोंडाला पाणी सुटल्यासारखं वाट झालंय. एकदम असं मलाई चिकन बोलतात ना, अशा टाईपचं क्रीमी वगैरे क्रीमी असं वाटतं ना. चला तर आता आपला हा मसाला त्याच्यामध्ये पडणार आहे. वाव, मस्त ना. दॅट्स अ ब्युटी बेबी. तर आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आपण. आता थोडा कलर पण चेंज होईल आणि त्याचं टेक्स्चर वगैरे सगळंच. लगेच कलर चेंज झालं ना आणि खूप छान वाटते असं. कलर चेंज गाईज. हाय हाय, विचार करा ना, फक्त बोनलेस चिकन आहे, किती भारी वाटेल हे खायला. खतरनाक लेवलचं क्रिएटिव्हिटी आहे. आता याला काय करूया आपण, 2च मिनटं ठेवायचं आहे, जास्त मिनटं नाही. 2 मिनटं फक्त आपण वाफेवर शिजवून देऊया आणि त्याच्यानंतर मग हलकं पाणी ॲड करायचं. त्याला 2 ते 3 मिनटं झाली आहे, झाकण काढून घेऊया. 6 तेल पण सुटलं हो त्याला. हो. तर आता या स्टेजला आपल्याला फक्त हे परतवून घ्यायचे छान, कारण खाली चिकटू शकतं ना, हे असं चिकटतंय. तर त्याच्यामुळे लगेचच आपण थोडंफार पाणी ॲड करायचं. आणि हे बोनलेस चिकन आहे त्याच्यामुळे कसं शिजेल. आता तुम्ही कलर बघू शकता, याचा असा रेड आणि ऑरेंज असा कलर आलेला आहे चिकनला मस्तपैकी. आणि मसाले पण बघा ना कसे छान वाटतात एकदम. आणि हे कसं रसा, हा रसा नाही आहे बिलकुल, पण हे चिकन महाराणी आहे त्याच्यामुळे थोडासा घट्टसरच ठेवायचा आपल्याला. झाकण मारून शिजून देऊया 10 ते 12 मिनिट. ओ भाई साहब, आता जस्ट झाकण काढलं. हे तर भाई वेगळाच लुक आलाय भाई. बघ ना, हा कसम चिटकेल खाली. हा लिटरली वाटलं नव्हतं की एवढं त्याचं लुक येईल म्हणून. ते तो मसाला टाकलास ना सुरुवातीला, मला वाटलं की अरे इथं एवढं सुकं सुकं कसं काय, पण भाई मा कसम 1 साइड ग्रेव्ही झाली. चिकन शिजलंय का बघूया थोडं. शिजलंय वाटतंय ना. त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम. वाव वाव, लुकिंग सो नाईस. आणि ही मिक्स करायची. लुकिंग सो गॉर्जियस. जेवढी हवे तेवढी टाकायची. मी अजून थोडीशी टाकते. सो हेल्दी, अपने को ऐसा ही लगता है. कोथिंबीर, थोड्याशा हिरव्या मिरच्या पण मी इकडे घेतल्या छोट्याशा, मध्ये कट करून घ्यायच्या. छान याला मिक्स करूया आणि तयार मग आपलं महाराणी चिकन. बघ ना काय कलर आला एकदम एक नंबर आवास. हे मस्त भातासोबत पण भाकरीसोबत पण आरामात खाऊ शकतो. सुगंध येतोय ना, तो एकदम डिफरंट आहे. सो एकंदरीत डिलिशियस तर वाटतंय. आता भाऊच आपल्याला सांगेल
इकडे भाऊसाठी भाकरी पण तयार होते. ओ ये हाय हाय, रेडी आहे. कसलं वाटतंय एक राव. नंबर वाटतंय भाई, एक नंबर. अरे मग माझ्या डोक्यात आता जस्ट आलं नाथ खुळा. की आता हे जे काही आपण केलंय ना ते आपण चिकनच्या ऐवजी भाज्यांमध्ये पण वापरू शकतो ना. फ्लॉवर असेल, बटाटा असेल, अशा भाज्या असतात ना, पनीर. त्याच्यामध्ये पण हा मसाला वापरू शकतो. पनीर ऍक्च्युली. भाकरी गरमागरम. फूड ब्लॉगच्याच हिशोबाने मी आजचा विषय केलेला आहे, कारण ऑलमोस्ट फूडीज जॉईन झालेले आहेत आपल्या चॅनलवरती. सो ही गरम गरम, ही कोणती भाकरी आहे? ज्वारीची ना. हा, ही ज्वारीची भाकरी आहे. संपूर्ण रेसिपी ताईने तुम्हाला दाखवलेली आहे. चला खाऊन बघूया. हाय हाय. बाई क्रेझी. कसं झालंय. पोरीने नाद केलाय असं झालेलं आहे. माँ कसम, ये डिश भी मेरे लाइफ में अभी नई नई ज्वाइंट हो गई है दोस्तों. आईच्या गावात काय झालंय, हाँ. हे लोक खात नाहीत ना यार, म्हणून तिथे नाही तर अभी इसको घास खिला देतात. परफेक्ट. म्हणजे मला तर बिलीव्हच होत नाही भाई, कसं ना एखादी रेसिपी विदाऊट मसाला, विदाऊट हळद बिळद सगळं करायचं आहे. चिकन मस्त शिजलेलं आहे आणि ती ग्रेव्ही का तो जवाबी नाही है दोस्तों. क्या लुक आ रहा है भाई, एकदम रिच वाइब. क्लास, कमाल. आणि माझ्यासारख्याला असंच पाहिजे भाई. वो अपना दाल खिचडी, दाल भात पे नाही भागताहीच नाहीये, अपना घोडा दौडताही नाहीये. वर्षाचे 365 दिवस मला तिखटच लागतं. साल्टी गेली तरी चालेल. मसाला पण काय झाला आहे फ्लेवर कांद्याचा, तो पण छान उतरलेला. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मी लवकरच प्रयत्न करेन नवीन व्हिडिओ टाकायचा.